क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बोगस सोयाबीन बियाण्यामुळे 100+ शेतकरी अडचणीत। तालुका कृषी अधिकारी कळंब यांची बूस्टर प्लांट कंपनी विरोधात पोलीस तक्रार। दिनांक 18 जून कळंब तालुक्यात बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड गेवराई बाजार जालना या कंपनीच्या सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे। नापिकी आणि उगवड न झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकारी कल्याण बबनराव बेदरकर यांनी आज कळंब पोलीस ठाण्यात सदर कंपनी विरोधात लेखी जबानी दिली आहे। 100 पेक्षा अधिक जास्त तक्रारींचा पाऊस कृषी अधिकारी बेदरकर यांनी जबानीत म्हटले की दिनांक 6 जून 2026 ते 17 जून 2026 दरम्यान कळंब तालुक्यातील 100च्या वर शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवण न झाल्याच्या तक्रारी केल्या। तक्रारींच्या अनुषंगाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती, कंपनी प्रतिनिधी, विक्रेते आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत पंचनामा करून शेताची पाहणी करण्यात आली। पाहणीत बहुतांश शेतात सोयाबीनची उगवण अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले। 100% गॅरंटीचा दावा ठरला फोल। तपासात कंपनीच्या बियाणे बॅगवर 70% उगवण तसेच बेस्ट क्वालिटी गॅरंटी 100% सॅटिस्फॅक्शन असा दावा छापल्याचे आढळून आले। हा दावा बियाणे नियम 1968च्या नियम 10 नुसार दिशाभूल करणार असल्याचे बेदरकर यांनी नमूद केले। नागपूर लॅबचा धक्कादायक अहवाल। जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून या कंपनीच्या बियाण्याचे नमुने घेऊन ते बियाणे तपासणी प्रयोगशाळा नागपूर येथे पाठवण्यात आले। त्यातील बऱ्याच नमुन्यांचे अहवाल अप्रमाणित आले आहेत। कळंब तालुक्यात सदर कंपनीचे एकही प्रमाणित बियाणे आढळले नाही। बहुतांश लॉट सत्यता दर्शक बियाणे या प्रकारातील होते। या प्रकारात उत्पादन ते पॅकिंग पर्यंत कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नसते आणि सर्वस्वी जबाबदारी कंपनीची असते। त्यामुळे बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सत्यता दर्शक सोयाबीन बियाणे विकून शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक केली आहे। या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली। तक्रारदार कल्याण बबनराव बेदरकर, वय 50, कृषी अधिकारी गुणनियंत्रण, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळंब, संपर्क क्रमांक 7770405761. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। प्रशासनाने तातडीने दोषींवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे। कळंब प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण। मी मनीषा वाल्मिकराव काटे, कार्याध्यक्ष ग्रामीण राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब। गेल्या 2 दिवसाच्या आधी कळंब तालुक्यामधील सावरगाव असेल, चिंचोली असेल, टालेगाव असेल, माटेगाव असेल, पिंपळखुटी असेल, परसोडी असेल, कळंब तालुक्यातील तिकडे हिवराधरणे असेल, पार्टी असेल, येथील शेतकऱ्यांनी बूस्टर कंपनी आणि महादेव इनोव्हेटचं महादेव अशा कंपनीचे जे बियाणं सोयाबीनचं लागवड केली त्यांचा 100% बाद निघालेला आहे आणि त्या प्रकारची तक्रार सदर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आणि पंचायत समिती कळंब यांच्याकडे केली। आता त्यानंतर जे अनेक शेतकरी आता समोर येत आहे की त्यांचं 100% बियाणं हे बूस्टर कंपनी आणि इनोव्हेटचं महादेव कंपनीचं हे बाद गेलेलं आहे। आज अशाच काही कळंब तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी परत आज आणखी तक्रारी दाखल केलेल्या आहेत। सर्वांनी वैयक्तिक तक्रारी दाखल केलेल्या आहेत तालुका कृषी अधिकारी कळंब आणि पंचायत समिती कळंब येथे। माझी या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना विनंती आहे की आपण तातडीने या सदर शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घ्यावी, कारण आम्ही आता वाचण्यात आलेला आहे, आम्ही सर्व बघतो आहे बातम्यामधनं की बूस्टर कंपनी फक्त यवतमाळ जिल्हाच नव्हे तर वर्धा जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल इत्यादी जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माती मारलेलं आहे। आमची विनंती आहे की आपण संबंधित जी कंपनी आहे बूस्टर त्याच्यावर तातडीनं कार्यवाही करावी आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून त्या बूस्टर कंपनीवर तुम्ही गुन्हे दाखल करावे। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।